साई संस्थान दरवर्षी रामनवमी उत्सव साजरा करतो। शिर्डी देवस्थानच्या मुख्य 3 उत्सवांपैकी रामनवमी हा सर्वात महत्त्वाचा उत्सव मानला जातो। 3 दिवस हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे। या वर्षी बुधवारी 25 मार्च पासून शुक्रवारी 27 मार्च 2026 या कालावधीत 115वा श्री रामनवमी उत्सव साजरा होत आहे। परंतु हा उत्सव साजरा होण्याची परंपरा कशी सुरू झाली याची ही आख्यायिका सांगितली जाते। या उत्सवाला थेट साईबाबांपर्यंतची परंपरा सांगितली जाते। आज रामनवमीच्या निमित्ताने आपण याच शिर्डीतील रामनवमी परंपरेबाबत माहिती पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। शिर्डीत या वर्षी 115वा रामनवमी उत्सव साजरा केला जात आहे। परंतु या रामनवमी उत्सवाची सुरुवात कशी झाली हे माहित आहे का? याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते। साधारण 125 वर्षांपूर्वी कोपरगावला गोपाळराव गुंड म्हणून एक शासकीय अधिकारी होते। त्यांना मूळबाळ नव्हते। पुढे साईबाबांच्या प्रसादाने त्यांना मुलगा झाला। ते बाबांचे निस्सीम भक्त बनले। एकदा गोपाळरावांच्या मनात आले की शिर्डी गावात दरवर्षी एखादी यात्रा किंवा उरूस भरावा। तात्या पाटील कोते, रामचंद्र दादा कोते व माधवराव देशपांडे वगैरे गावातल्या मुख्य मंडळींना त्यांचा हा विचार आवडला। ते तयारीला लागले, पण त्याकरता जिल्हाधिकाऱ्यांची अनुमती आवश्यक होती। परंतु काही व्यक्तींच्या विरोधामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रा भरू नये असा हुकूम दिला। मात्र यात्रा भरावी असे बाबांच्या मनात होते, त्यामुळे गावकऱ्यांनी ही इच्छा पुरवला। जीवापाड प्रयत्न केला आणि अधिकाऱ्यांनी हुकूम फिरवून सगळ्यांचा मान राखला। तेव्हापासून 1897 पासून बाबांच्या संमतीने श्रीराम नवमीच्या दिवशी यात्रेच्या प्रथेला आरंभ झाला। तात्या पाटील कोते यात्रेची व्यवस्था पाहू लागले। श्रीराम नवमीच्या दिवशी भजन पूजनाच्या समारंभासह ताशे चौघडे वाजंत्र्यांसह यात्रेची शोभा वाढू लागली। दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने 2 नवी निशाणे समारंभपूर्व मिरवत आणून द्वारकामाईच्या कळसाला बांधली जाऊ लागली। यात एक नानासाहेब निवोणकरांची व दुसरी येथील दामूशेठ कासार यांची। या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य असं की हिंदू मुस्लिम ऐक्य सांगणारी संदलची मिरवणूक या उत्सवात निघते। बाबांचे भक्त अब्दुल बाबांच्या झोपडीपासून या मिरवणुकीला आरंभ होतो। या मिरवणुकीत सर्व धर्मांचे साई भक्त भाग घेतात। 1911 साली रामनवमी ही प्रथा उरुसापोटी जन्माला आली। त्यापूर्वी 1897 पासून उरूस भरत असे, परंतु 1911 पासून रामनवमी ही मोठी भरू लागली। तेव्हापासून ती अखंडपणे सुरू आहे। दरवर्षी श्रीरामनवमी उत्सवाच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 250 ते 300 पालख्या शिर्डीत येतात। हजारो पदयात्री साई भक्त साई नामाच्या गजरात शिर्डीस हजेरी लावतात। श्री साईबाबा संस्थान आयोजित श्री रामनवमी, श्री गुरुपौर्णिमा व श्री पुण्यतिथी या 3 उत्सवाच्या व्यतिरिक्त संपूर्ण वर्षभर साई भक्त साईबाबांच्या या पालखीत श्री साईंची प्रतिमा घेऊन मजल दर मजल करीत शिर्डीला पोहोचतात। पहिल्या पालखीचा मान साई भक्त बाबासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 1881 साली सुरू होऊन साई निकेतन, दादर, मुंबई या ठिकाणाहून 43 भक्तांसह शिर्डीला निघालेल्या साई सेवक मंडळाच्या पालखीचा आहे। एकट्या मुंबई व उपनगरातून दरवर्षी श्रीरामनवमी उत्सवाला सुमारे 100 ते 150 पालख्या शिर्डीस येतात। वर्षभरात सुमारे 500 पालख्या शिर्डीस येतात। याशिवाय गेल्या 38 वर्षांपासून प्रत्येक गुरुपौर्णिमा उत्सवाला साईबाबा पालखी सोहळा समिती पुणे ही पालखी शिर्डीस येत आहे। संपूर्ण वर्षभर महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आदी राज्यांमधून मोठ्या संख्येने पालख्या शिर्डीत येतात। अशा प्रकारे गेल्या काही वर्षांपासून साईंची पालखी घेऊन येणारे साई भक्त पदयात्री हे या श्रीरामनवमी उत्सवाचे आकर्षण ठरत आहे। या वर्षीचा श्रीरामनवमी उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजीराव कचरे, समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्नशील आहेत। मित्रांनो, शिर्डीतील रामनवमी उत्सवाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।